वरदान द्या, इंद्राणीच्या डोहार येण्याची सकल ही परवानगी द्या. पण सगळ्यांनी सांगितलं नाही जमत, इथं नाही मिळणार. मग आवाज कमी करा. इथे नाही मिळणार, चल जा इथून दक्षिण काशीला जा. ठीक आहे. शुद्धीपत्र हातात घेतलं, मजल दर मजल करत 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 तिथपर्यंत गेले. पैठणला गेल्याबरोबर सभा भरली होती. धर्मपंडित सगळे समोर बसले होते, ज्ञानी पराक्रमी सर्व बसले होते. भर सभेमध्ये विठ्ठल पंताने हातात कागद घेतला, समोर धर्मपंडितासमोर गेली, बोलायला सुरुवात केली. मी विठ्ठल पंत आळंदीवरून आलोय. बर, पुढे बोला. संन्यास घेतला, ग्रहस्थ आश्रमात आलो. 4 अपत्य झाली. आळंदीकरांनी बाहेर बहिष्कार टाकला. आळंदीकर घ्यायला तयार नाही. आपण शुद्धीपत्र द्यावं, आळंदीकर घेतील. तिथल्या धर्मपंडितांनी सांगितलं, आज नाही उद्या ये. ठीक आहे. तीच वेळ, तेच पंडित, हातात तोच कागद. विठ्ठल पंत त्याच अवस्थेत त्याच कपड्यात तिथे गेले, बोलायला सुरुवात केली. कलाया थांब आहे, शुद्धीपत्र मागण्या करता. बरं, मग शुद्धीपत्र द्या. तिथल्या धर्मपंडितांनी सांगितलं, आज कला आज. ठीक. असं करत करत 8 दिवस निघून गेले. 8व्या दिवशी राग आणावर झाला. विठ्ठल पंतांनी भर सभेत बोलायला सुरुवात केली. हे बघा, शुद्धीपत्र द्यायचं असेल ते द्या, उगा खेळत ठेवू नका. बस. एक धर्मपंडित भर सभेत उठला. चुप चुप चुप. संन्यास घेतो, गृहस्थ आश्रमात येतो, 4 अपत्य होतात, वर तोंड करून आवाज करून बोलतोस. आवाज शांत केला. चूक लक्षात आली विठ्ठल पंतांची. विठ्ठल पंतांनी सांगितलं, माफी असेल, काय असेल ते एकदा सोक्ष मोक्ष लावा. दुसरा उठला, त्यानं बोलायला सुरुवात केली. गलती आप करते हो आणि चुकी आम्हाला दाखवता. याचं प्रायश्चित्त एकच आहे, शुद्धीपत्र एकच आहे. काय? देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंतांनी मान खाली घातली, रुक्मिणी आईसाहेबांनी मान खाली घातली. निघाले आळंदीकडे. मजल दर मजल मुक्काम करत करत आळंदीत आले. 4-5 दिवस झाले. आता जायचं आहे. मुलांच्या कल्याणाकरता आळंदीतल्या लोकांनी आपल्या मुलांना सोबत घ्यावे, याकरता आपण देहांत प्रायश्चित्त करणार आहोत. ही मुलांना गाणोगाण खबर लागता कामा नये. रुक्मिणी, ठीक आहे. पत्रामध्ये सर्व लिहिलं. संध्याकाळच्या वेळेस पत्र उशाखाली ठेवले निवृत्ती दादाच्या. विठ्ठल पंत उठले. 4-5 मुलांच्या डोक्यावर हात फिरवला. 4 जणांचे बाहेर निघून आले. रुक्मिणी आई साहेब तिथून उठायलाच तयार नाही. आई आहे, कशी उठेल लवकर? जिने 9 महिने 9 दिवस उदरामध्ये आपल्या लेकराला ठेवलं, ते लेकराला वाऱ्यावर सोडून कशी जाईल? निवृत्ती दादाच्या डोक्यावर हात फिरवला, सोपान काकाच्या डोक्यावर हात फिरवला, ज्ञानदाच्या डोक्यावर हात फिरवला. लहानशा 2-2.5 वर्षाच्या मुक्ताई त्यांच्या जवळ घेतल्या. त्यांना आपल्या उठळून मिठी मारली, हंबर ढाकूडला. मुक्ता, हे मुक्ता, तू मुक्ता सोडून चालली रे बाळा, तुला मुक्ता सोडून चालली. घट्ट मिठी मारली. योग माईने जसं पांघरून टाकावं 40 जणांच्या, एकाही जणाचा डोळा उघडला नाही. कडकडून मिठी मारली. मुक्ताला खाली टाक. बाहेरून आवाज आला, रुक्मिणी चला, उशीर होतोय, ब्रह्ममुहूर्त सुरुवात होईल. लहानशा लेकराला खाली टाकलं. रुक्मिणी माथा उठली. हळू 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 उंबरठ्यापर्यंत गेला. एक पाय उंबरठ्याच्या बाहेर ठेवला, दुसरा पाय उचलणार, बाहेर टाकणार, पुन्हा अंबरला फोडला, पुन्हा धावत आल्या. मुक्ता, ए मुक्ता, ए बाळा, मुक्ता सोडून चालली रे बाळा, तुला सोडून चालली. डोक्यावरून हात फिरवला, गलाच्या पाप्या घेतल्या, बाहेर गेल्या, इंद्राणीच्या डोहात गेल्या. इंद्राणी मातेचं दर्शन घेतलं. कमरे इतक्या, छाती इतक्या पाण्यात गेल्या.